कैसी दिसो बरी कैसी दिसो बरी आम्ही अळविता हरी नाही सोंगळंकार दास झाला संसार दुःखा म्हणाही चिंता हरीचे दास म्हणविता नाही सोंगाळंकार दास झाला संसार तुका म्हणे देवा ऐशी झालो करिता सेवा नाही सोंग अलंकार दास झाला संसार पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण सेवनचे नमो ज्ञानेश्वर निवृत्त्योदारा सोपान देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कैसी दिसो हरी आम्ही कैसी दिसो आम्ही अळविता हरी नाही सोंगाळंकार दास झाला संसार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताची सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय क्रांती झाली, काय बदल झाला, कशा प्रकारची आपल्याला स्थिती प्राप्त झाली भगवत सेवेनं, याविषयी देवाच्याच पुढे परिहार देतात. जीवनामध्ये आपण जी भक्तीची साधना केली, पंढरीची वारी केली, भजन केलं, काकडा केला, कीर्तन केलं, नामस्मरण केलं, ध्यान धारणा केली, अशी ही जी तुझी भक्ती केली, त्या भक्तीची फलश्रुती, भक्तीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये कशा स्वरूपामध्ये फलद्रूप झाला, काय फल मिळालं भक्तीचं, याचं विश्लेषण तुकोबाराय देवाच्या समोर करतात. देवाच्या समोर हाच अभंग घेण्याचं कारण दसऱ्यानंतर ही एकादशी असल्यामुळं. विठाल नवरात्री नंतर दसरा असतो आणि मग दसऱ्याच्या नंतरचा कालावधी हा सगळा दीपावलीचा. दशहरा नंतर हे चिंतन असल्यामुळं या अभंगाची निवड केली. खरं तर पान गाथ्यातलं उघडलं आणि हा अभंग दिसला. विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज. पण भगवंतानी हाच अभंग का समोर दिला असेल त्याचं आता लक्षात यायला लागलं की दसऱ्याच्या नंतरचं कीर्तन आहे हे. दसरा जे सीमोल्लंघन आहे,
दसरा रावणावर विजय अशा प्रकारचा मिळवण्याचा सण आहे. आणि रावणावर विजय मिळवल्यानंतर किंवा सीमेचं उल्लंघन केल्यानंतरची स्थिती तुकोबारायांनी या अभंगामध्ये स्पष्ट केलेली आहे. दुसऱ्या दृष्टीनं जर या अभंगाकडे पाहिलं तर आपल्या हेही लक्षात येईल की तुकोबारायांनी भक्ती कशा करता करावी हेही सांगितलेले. भक्ती केल्यानंतर आपण कुठपर्यंत गेलो पाहिजे, भक्तीचं कुठल्या स्वरूपाचं फल आपल्या पदरात पडल्यानंतर खरोखर आपल्याकडून ही साधना घडलेली आहे असं मानावं, हे कळावं म्हणूनही कदाचित हा अभंग लिहिलेला असावा. कारण काहीही असो पण अभंग गोड आहे. कारण तुकोबारायांनी भक्तीच्या साधनेचं फल काय मिळालेलं आहे ते या अभंगात सांगितलेलं असल्यामुळं फल गोडच असतं ना. त्यामुळं आपल्याला मिळू का ना मिळू पण आपलं ते ऐकायला तरी आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल कवरला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. वेदांतामध्ये आभासाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. आभास म्हणजे जीव, जीवाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये अज्ञान, आवरण, विक्षेप या 3 अवस्था आहेत ज्या बद्ध स्वरूप आहेत, बंध स्वरूप आहेत. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान या 2 अवस्था साधन स्वरूप आहेत. आणि शोकनाश आनंदावाप्ती अशा प्रकारच्या या 2 अवस्था या मोक्ष स्वरूप फलस्वरूप या 2 अवस्था आहेत. म्हणून तुकोबारायांनी या अभंगातही या फलस्वरूप वेदांतामध्ये ज्या 2 अवस्था सांगितलेल्या आहेत त्या अवस्थेचंच वर्णन केलेलं आहे. विठ्ठल तुलनात्मक दृष्टीनं जर आपण चिंतन केलं तर वेदांत आणि भक्ती, संत वाङ्मय यांचं भक्तीचं साध्य एकच आहे. साधनात काय आहे फरक आहे. वेदांतामध्ये साधन आत्मानात्मचिंतन सांगितलेलं आहे आणि संतांनी साधन भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती, भजन हे साधन सांगितलेलं आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. या संप्रदायामध्ये साधन म्हणून मान्यता भजनाला दिलेली आहे, प्राधान्य भजनाला आहे. मग त्या भजनात वेदांत चालेल, भजनात योग चालेल, भजनात तप चालेल, पण भजन योगही आहे, भजन तपही आहे, भजन आत्मानात्म चिंतनही आहे. पण या सगळ्या साधनाचा समावेश हा राजरस्ता आहे आणि त्यामध्ये हे सगळे चालतात. भजन अशा प्रकारचं मुख्य आहे. भजन म्हणजे देवाची सेवा. भज धातू आहे आणि त्या भज धातूपासून भजन शब्द तयार झालेला आहे आणि भज धातूचा सेवा असा अर्थ आहे. भज सेवायाम. तेव्हा देवाची सेवा म्हणजे भजन. भजन या शब्दाचा असं सीमित अर्थ नाही की मृदंग घेतलेला आहे, टाळ घेतलेले आहे, 400 भजने उभा राहिले म्हणा, बसले म्हणा, मग सुंदरते ध्यान नाही तर रूप पादलोचने तू सुरुवात केलं, उताराचा अभंग म्हणला. हेही भजन आहे पण एवढंच भजन आहे असा त्याचा अर्थ नाही.
देवाच्या सेवेच्या निमित्तानं जीही क्रिया केली जाईल धर्मस्वरूप शास्त्राला अनुसरून, ती प्रत्येक क्रिया देवाचं काय आहे? भजन आहे. मग इथलं झाडून काढणं भजन आहे, देवाला स्नान घालणं भजन आहे, स्वयंपाक करणं भजन आहे. अर्थात या सगळ्याच क्रिया भजनामध्ये मोडल्या जातात. विठ्ठल विठ्ठल. कवरला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा अशा प्रकारची देवाची सेवा केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? तुकोबारायांनी या अभंगातून ते देवाच्या समोर व्यक्त केलेलं आहे. साहजिकच या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो की बा देवाला सांगायची काय गरज होती तुकाराम महाराजांना? भजन केल्यानंतर, साधना केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर काय मिळालं हे देवाला सांगण्याची काय गरज आहे? म्हणजे काय गरज आहे? म्हणजे ही शंका याचा करता घेतली की जर तो देव आहे तर त्याला सांगायची गरज नाही, आणि जर त्याला सांगावं लागत असेल तर तो देव नाही. जर त्याला सांगावं लागत असेल, सांगितल्यानंतर त्याला कळत असेल तर मग तो देवच नाही. आणि जर देव असेल तर त्याला सांगायची गरज नाही, कारण ज्याला न सांगता कळतं त्याचंच नाव देव. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वंभर परिहार चिन्ह दे परिहार चिन्ह, विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे, परिहार चिन्ह लगे. विश्वंभर परिहार चिन्ह लगे, विश्वंभर परिहार चिन्ह लगे, विश्वंभर परिहार चिन्ह परि हे अनावर आवरिता आवरी, परि हे अनावर आवरिता आवरी, अरे अनावर आवरिता आवरी, आवरिता आवरी. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. हे तो गोवाऱ्यांना माहिती आहे की देवाला आतलंही न सांगताना कळतं, लोकाला न सांगताना बाहेरचं कळतं. आतलं मग सांगितल्याशिवाय नाही कळत लोकाला. देवाला न सांगताना अशा प्रकारचं आतलं कळतं. न सांगता कळे अंतरीचे बोध, सांगता कळे, सांगता कळे अंतरीचे बोध, आता तुझी लाज तुझ देवा, आता तुझी लाज तुझ देवा, आता तुझी लाज तुझ देवा, आता तुझी लाज. पण देवाला न सांगताना जर गोष्ट कळते तर मग तुकाराम महाराज हा पिष्ट पिशन्याय कशा करता करत असतील, देवाला का सांगत असतील असे या ठिकाणी शंका येणं शक्य आहे. याचं उत्तर 3 दृष्टीने. तुकाराम महाराजांनी देवाला भक्ती केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, काय स्थिती आपली झालेली आहे हे का सांगितलं, तर हे 3 दृष्टीनं आपल्याला याची संगती लावता येईल.
त्याचं पहिलं उत्तर हे आहे. कदाचित देवानी विचारलं, का हो तुकोबराय? म्हणले, बोला देवा. लय दिवसापासून वाऱ्या करताय तुम्ही. तुकोबराय म्हणतात, हो भजन कीर्तन ही सारखी तुमची सेवा चालू आहे, पण मग या सेवेनं तुमच्यात काय फरक पडला हो? या सेवेनं तुमच्यामध्ये क्रांती काय झाली, काय बदल झाला, काय तुमच्यात काय फरक पडला? देवाने विचारलं, पण देवाला काय माहिती नाही देवाने काय विचारलं असेल. असं देवाला विचारता येत. मालकाचं कोण मालक असतं का महाराज? मोठ्यानी जर एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरच द्यावं लागतं. फाजीलपणा नाही चालत मोठ्याच्या समोर. विठ्ठल मर्यादा असतात आणि त्यामुळं मोठ्याने विचारल्यानंतर जरी आपल्याला माहित असलं की आपण हे का केलेले हे यांना माहिती आहे, पण बाकीच त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे सेवकाचं काय असतं, कर्तव्य असतं. त्यामुळे देवाने विचारलं तुमच्यात काय फरक पडला, म्हणून तुकोबारायांनी सांगितलं एक उत्तर. दुसऱ्या दृष्टीनं असंही समाधान सांगता येतं की ज्या वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये एखादी गोष्ट मावतच नाही, म्हणजे अचानक मनाला होणारा हर्ष वगैरे, तर त्यावेळेला समोरच्याला माहिती आहे की नाही, त्याला ती ऐकायची गरज आहे की नाही, हेही याचाही मनुष्य विचार करत नाही. त्याच्या पुढे तो काय करत राहतो, बोलत राहतो. परी हे आवडी काय अनावर, हा परी हे अनावर, आवरिता आवडी. तर ही जी आवड असते, ज्याच्याविषयी आवड झालेली, मग ते सांगावं वाटतं महाराज. सांगण्याची आवश्यकता आहे की नाही हा विचार ती आवड नाही करत, अनावर होऊन जाते आणि मग ते बोलत राहते. तसं तुकोबारायांना भक्तीच्या साधनेनं जे साध्य प्राप्त झालेलं आहे त्या साध्याविषयी एवढा आनंद झालेला आहे, एवढा आनंद झालेला आहे, आनंदावाप्ती ज्याला म्हणतात. आणि मग तो आनंद तुकोबाराय देवासमोर काय करतात, व्यक्त करतात. आणि याचं तिसरंही कारण दिसतंय. तिसरं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला माणसं तोंड एकीकडे करून बोलत असतात आणि दुसऱ्यालाच बोलायचं असतं. विठ्ठल बैठकीत वाचित बसलेला आहे आणि कोणीतरी जवळचा पाहुणा आलेला आहे. याला मुलगा झाला, त्याला कळालं, आनंद झाला म्हणून मुलाला पाहण्याकरता तो आलेला. आल्याबरोबर याला आनंद झाला, उठलेला आहे, त्याला बसवलेला आहे आणि मग लगेच घरात निरोप द्यायचा. आता त्या मुलाचं नाव बाळू ठेवलेलं होतं. लगेच याने बाळूला आवाज दिला, बाळू पाय ना कोण आलंय तुला बघायला. तुला पाहण्याकरता बाळू कोण आलंय, बाहेर येऊन पाय. आता बाळ्यास पाळण्यातून त्याला अजून हिकाडल्या अंगावर हिकाडच्या अंगावर होता येत नाही. पाळण्यातून खाली उतरून बाहेर येऊन कस काय पाहिलं बरं, बाळ्याचा याचा परिचय बी नाही, अजून त्याने पाहिलेलं बी नाही त्याला, पण तो कशाला येऊन बाहेर येऊन पाहिलं. हे जरी खरं असलं तरी ज्या वेळेला तो म्हणतो की बाळू बाहेर कोण आलंय येऊन पाय, तर याचा अर्थ त्याला ते बाळूला सांगायचंच नसतं, बाळीला सांगायचं असतं. पण मग बाळीला म्हणण्याच्या ऐवजी बाळूचं नाव घेऊन सांगतो. तसं देवाची सेवा केल्यानंतर, देवाची भक्ती केल्यानंतर, देवाला अडवल्यानंतर काय फल प्राप्त होतं,
आम्हाला काय फल प्राप्त झालं हे देवाला सांगायची काय आवश्यकता आहे. पण मग देवाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे तुम्हा आम्हाला उडवू नये. तुम्हा आम्हाला सांगतात तुकाराम महाराज, जर देवाची सेवा केली तर काय क्रांती होते. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये कैसी दिसो परी, कैसी दिसो परी, कैसी दिसो परी, कैसी दिसो बरे, कैसी दिसो परी, कैसी दिसो परी. आम्ही आळविता हरी, आम्ही आळविता हरी, नाही सोंग अलंकार, नाही सोंग अलंकार. आम्ही आळविता हरी, आम्ही आळविता हरी, नाही सोंग अलंकार. अतिशय सूत्रमय पद्धतीनं संक्षिप्तपणाने तुकोबारायांनी भक्ती या साधनेची फलश्रुती या अभंगामध्ये सांगितलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, हे हरी, आळविता आम्ही कैसी बरी दिसो. देवा, तुझ्या आळवण्याची साधना आम्ही केल्यामुळं त्याचा परिणाम स्वरूप बघ ना जरा आमच्याकडे, आम्ही आता कसे दिसतोय. तुझी आळवण्याची सेवा केल्यानंतर तुला आळवल्यामुळं त्या आळवण्याचा परिणाम स्वरूप आम्ही कसे दिसतो बघ. बरे दिसतोय ना, बरे, आता आम्ही बरे झालो, बरा झालो, बरा. या बरा शब्दा, बरा म्हणजे चांगला, बऱ्या शब्दाचा अर्थ चांगला. त्यातले त्यात संतांच्या वाङ्मयामध्ये बरा शब्दाचा अर्थ उत्कृष्ट चांगला. व्यवहारामध्ये आणि संत वाङ्मयामध्ये या बऱ्या शब्दाचा बरा घोटाळा आहे. व्यवहारामध्ये बरा शब्द चांगला या अर्थी जरी वापरला जात असला तरी निकृष्ट चांगला या अर्थी वापरला जातो. बरं बरं का पाजल, हा पाजल, मग कशी काय मार्क पडली, बरी पडली. म्हणजे मार्क विचारल्यानंतर त्याचा चेहरा बरा म्हणत असताना अर्धा खाली उतरतो. तर बरे या शब्दाचा अर्थ नसल्यापेक्षा, दगडापेक्षा इटकर मो म्हणतात. एकाने उशाला दगड मागितला, दिले खरबूड होता, मग त्याने इटकर आणून दिले. आता इटकर म्हणजे काही उशी थोडीच आहे, पण मग दगडापेक्षा बरं बुवा. विढल 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 विढल, कस काय झालं कीर्तन, बरं झालंय, सप्ताह बरा झाला कीर्तन. काय असेल ते म्हणजे याचा सरळ सरळ चांगलं नाही, निकृष्ट बरं अशा प्रकारचं आहे. आणि संत वाङ्मयामध्ये बरा शब्दाचा अर्थ उत्कृष्ट चांगला, ज्याला तर तम म्हणतात, तर तम स्वरूप असणारा, अगदी सगळ्यापेक्षा. त्या इंग्रजीमध्ये गुड, बेटर, बेस्ट असे 3 शब्द आहेत. सगळ्यात उत्कृष्ट त्याला काय म्हणतात, बेस्ट म्हटलं जातं. तसं संत वाङ्मयामध्ये सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे बरा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बरवा बरा या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट, अति उत्कृष्ट. तुकोबाराय म्हणतात की आम्ही कैसी बरी दिसो.
कसे चांगले अशा प्रकारचे दिसायला लागलोय. आनंदावाप्तीचं प्रतियोगी पुरस्सर चिंतन याला म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता कैसी बरी दिसो, आम्ही कसे बरे दिसतोय. आता बरा हा सामान्य शब्द झाला, विशेष नाही. ते बरे दिसतो म्हणजे नेमके कोणत्या अवच्छेदकाने तुकाराम महाराज स्वतःला बरे दिसतो म्हणू लागलेले आहेत. याचं चिंतन करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या अवच्छेदकांतून ते चिंतन करता येईल. एक अवच्छेदक घेऊया. हा बरा शब्द माणसाच्या तोंडातून कधी बाहेर पडतो कल्पना करा. सनसन सनसन ताप आला. ताप आला की आपोआप अंग काय होतं, दुखायला लागतं, असं ठणकायला लागतं. सर्दी झाली, नाक जाम, डोकं गच्च, म्हणजे वारं घ्यायचं तर ते सुद्धा मग तोंडाने घ्यावं लागलं. एवढे रोड पॅक. काही सुचना गेलं. मला त्या सर्दीचं मोकार काम असतं, झोपू पण देत नाही. झोपलं की वाढती आणि बसावं वाटत नाही. तसं काही काम करावं वाटतं, कशाकडे लक्ष नाही. रोग आजार असल्यानंतर वृत्ती कशाकडेच स्थिर होत नाही आणि झोपलं की पुन्हा त्रास होतो. असं पार आखडून गेलेलं आहे. डॉक्टर आले, तपासलं, काही इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्या आणि मग घाम ठिम निघून गेला. सगळं डोकं मोकळं झालं, नाक मोकळं झालं. दुसऱ्या दिवशी तापही कमी झाला, लगे भूक लागली. मग कुठं लगेच विचारायला कसं झाला, आता कसं दिसतोय मरवी बरा. किंवा एखाद्याला टीबी झालेला असला, पार उदबत्ती सारखे काय झाले, हातपाय झालेले, चमडी हाडाला जाऊन भिडलेली, असं ही झालेलं आहे. मग त्याला इंजेक्शन वगैरे दिलं, आयुर्वेदिक काय औषधं दिली, त्याचा परिणाम झाला, रोग निघून गेला. पुन्हा शक्तिवर्धक औषधं दिली आणि तब्येत चांगली झाली. मग दादा कसं बरं दिसतंय. म्हणजेच रोग निघून गेल्यानंतरही माणसाच्या तोंडातून मी बरा झालो, बरा दिसतो, अशा प्रकारची काय येत असते, प्रतिक्रिया येत असते. आता या दृष्टीनं जर विचार केला तर तरीही तुकोबारायांचं हे वाक्य आपल्याला सार्थक वाटेल. तुकोबाराय म्हणतात कैशी बरी दिसो. आता आम्ही कसे चांगले दिसतो. याच्या अगोदर रोगाने ग्रस्त अशा प्रकारचे होतो. सगळेच महाराज रोगाने ग्रस्त आहेत. तुकाराम महाराजासारखी अशी थोडी माणसं आहेत की ज्यांनी अचूक अशा प्रकारचं औषध घेतलं आणि त्याचं अनुपान वगैरे सगळं सांभाळलं आणि त्यांचा रोग काय झाला, निघून गेला. न्याय अनुतापे पांगरी दिशा, स्वेद निघो दे अवघी आशा, होशील आधी होतासी तैसा. तो का म्हणे दशा भोगी वैराग्य, नाही का. म्हणजे सगळ्याला रोग झाला. आम्हाला सुद्धा रोग झालेला आहे. हा, तुम्हाला झालेला आहे, तुमच्या पप्पांना पण झालेला आहे, आमच्या बी पप्पाला झालेला स्वतः, सगळ्याला झालेला आहे. काही सांगता. आम्ही काल डॉक्टर कडून आलो, सगळे रिपोर्ट कसे आहेत, नील, कसलाच रोग नाही डॉक्टरने सांगितलं. डॉक्टरला पण तो रोग आहे. तो डॉक्टरच्या रोगाचा नाही. त्याला काय समजणार आहे तो रोग. कोणता रोग आहे तुम्ही सांगा बा. भवरोग. कोणता रोग आहे सगळ्याला, भवरोग. भवरोग झाल्यावर काय होतं, भवरोग झाल्यावर चिंता होते, भवरोग झाल्यावर भीती वाटते,
भवरोग आल्यावर लय आग पडते मध्ये, किती ग खावं वाटत, किती बी खाल्लं तर पोट भरत नाही, अजून खावं वाटत, अजून मिळावं वाटत. भवरोग झाल्यावर काय होतं, भवरोग झाल्यानंतर मरतो आणि मेला की पुन्हा जन्माला येतो, जन्माला की पुन्हा मरतो, मेला की पुन्हा जन्माला येतो आणि जन्माला की पुन्हा मरतो. हे आहे भवरोगाची लक्षण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परेशान असतो भवरोगाने ग्रस्त असलेला मनुष्य, परेशान असतो. कशामुळे परेशान असतो? एक कारण, परेशानीचं एक कारण सांगाव. सिटीमध्ये बंगला आहे, रोडवर घर आहे, परेशान आहे का? हो, धुळस सारखी येते. आता सारख्या गाड्या चालूच राहतात रस्त्यावर, मध्ये गाड्या चालल्या, मग त्याची धूळ नाही आली तर त्या गाड्याचे धूर. भयंकर अशा प्रकारचं आरोग्याला अपायकारक वायू म्हणजे गाड्यांचा धूर आहे. महाराज, कल्पना आहे आपल्या रस्त्यावरून रोज गाड्या किती जातात आणि त्या गाड्या वायूमध्ये किती अशा प्रकारचं प्रदूषण करतात आणि त्याचा परिणाम कोणी त्याच्यामुळं परेशान आहे, कोणी कशामुळे. परेशानीची अनेक कारणे आहेत, खूपच कारणे. असं काही नाही की शेतकरीच आत्महत्या करतात. तुम्ही बघा आत्महत्याची, आता ते उगा शेतकऱ्याच्या नावावर त्या जास्त पडायला लागल्या. त्याच्यातले त्याच्यात सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधी पक्षाला त्या जास्तच दिसायला लागल्या. बरं, त्यांचं तरी काय, ते ज्या वेळेला सत्तेवर होते त्यावेळेला ह्यांना दिसत होते. आता कोणी खांद्यावर किती जणाला न्यायचं एवढाच प्रश्न आहे, दुसरं काय नाही. परेशान. महाराज, हा रोग ज्याला झालेला आहे ना तो परेशानच असतो. तो कशामुळे हे काय नाही, कशामुळं परेशान असतो. एक माणूस खूपच परेशान होता, त्याला विचारलं का बरं एवढं का बरं तुम्ही परेशान आहे? ते म्हणजे परेशानीला काही कारण नसल्यामुळेच मी परेशान आहे. आता बरं आहे का? असं कोणी म्हणेल का? काय हालता गप्पा तुम्ही? असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. बरं, जी परेशानी असणारी माणसं आहे ती उपाधीमुळे परेशान आहे का नाही? मग ती घरामुळे असतील, बायकोमुळे असतील, पोरामुळे असतील, शेतामुळे असतील, गड्यामुळे असतील, शेजाऱ्यामुळे असतील. चला, काहीच याच्यातलं काही नाही, तो हे वाढवण्याकरता प्रयत्न करतो का नाही? ज्याला ह्याच्यातलं काहीच नाही त्याला परेशानी आहे का? परेशानी नाही. पण म्हणूनच तो परेशान आहे. आपल्याला कसं काहीच नाही, परेशानी आणि या भवरोगाचं औषध आहे भगवंताची भक्ती. ह्याची भवरोगाचे औषध. जन्म जरा नभे बाध करिल वध षडवर्गा आणि काही नभे बाध करिल वध षडवर्गा. हेची भवरोगाचे औषध तुकोबरेनी. मग नंतर ते औषध लोकांकरता बी काय केलं, उघड केलं. पहिल्यांदा आपण घेतलं, त्याचा अनुभव घेतला, आपला रोग गेला.
असं समजलं तुकाराम महाराजांना. आणि मग तुकोबाराय जगा करता ते उघड करून सांगतात की भवरोगाचे हे नाही, भवरोगाचे हेच औषध. भवरोग घालवण्याकरताच तुम्हाला घ्यायचं असेल तर मग त्याचं हेच औषध आहे. हा, बाकीची नाटकं करायची असेल तर मग माझं काही म्हणणं नाही. पण भवरोग घालवायचा असेल तर त्याचं हे औषध आहे. कोणतं औषध आहे? सावळे रुपल्या डोळा, 6 चौ 18 मेळा, पदर लागोने दी खळा, नाममंत्रमाळा विष्णू सहस्र. सावळे रूपल्यावे डोळा, अर्थात सावळं ज्याचं रूप आहे अशा प्रकारचा हा पांडुरंग परमात्मा, तो त्या परमात्म्याचं रूप डोळ्यात घालावं. जसं अंजन घालतात तसं भगवंताचं रूप. याचा अर्थ असा आहे की अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान करावं. ही साधना करत असताना 6 चौ 18 पुराण, 4 वेद आणि 6 शास्त्र यांचं चिंतन करावं. खळा त्याचा स्पर्श होऊ देऊ नये. खळाला अस्पृश्य मानावं, त्याचा स्पर्श चित्ताला होऊ देऊ नये. आणि अखंड भगवंताच्या नामाची सहस्रमाळा त्याचं ओढीत बसावी. म्हणजे नामाचं चिंतन एका पुढे एक असं विठ्ठल 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 याला म्हणतात नाम मंत्र माळा. नाम हा भगवंताचं नाम हा मंत्र आहे आणि त्या मंत्राची सारखी अशा प्रकारची माळा जपत राहणं, विष्णू सहस्रनामाचा पाठ करणं, हे आहे औषध. कशाचं? भवरोगाचं. भवरोगाचं लक्षण परेशानी. जन्म मरण तर आहेच, पण जन्माला की लगेच काही मरत नाही. लगेच मरत असलं तरी तेवढं लक्षात येत नाही. तसं लगेच मरतच राहतो म्हणा. तशीच याची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. पण ते इतका वेग असतो की ते अविनाशी आहे अशा प्रकारच्या धारणेला, अशा प्रकारच्या भ्रमाला कारणीभूत होतो तो वेग. पण मग कुठलीही परेशानी जी असते, म्हणजे परेशानी जी आहे ना, ही आगंतुक आहे, स्वाभाविक नाही. आपल्याला का नको वाटते परेशानी?
दुःख का नको वाटतं? तर ते आपल्या स्वरूपांतर्गत नाही. स्वरूपांतर्गत असतं तर त्याला ते काय वाटलं नसतं, नको नसतं. मला सांगा, कधीतरी तुमच्याकडे एखाद्या लसणाने तक्रार केली आहे का? काय हो महाराज, काय हे घाण आहे आमच्यात? म्हणजे लसूण त्या घाणीला कधीही कंटाळत नाही का? तर त्याचं ते काय आहे, स्वरूप अशा प्रकारचं आहे. अग्नी उष्णतेला कंटाळला असं दिसतं कधी नाही, ते त्याचं स्वरूप आहे. मग आपण का बरं परेशानीला कंटाळतो, दुःखाला कंटाळण्याचं कारण काय आहे? तर ते आपल्या स्वरूपांतर्भूत नाही, आगंतुक आहे. हे रोग झाल्यामुळे हे येते, अन्यथा दुःखाचा आपला काय नाही, संबंध नाहीये. रोगामुळे ते आलेलं आहे आणि म्हणून ते नको वाटतं. म्हणून दुःख आलं की समजायचं आपल्याला काय झालेलं आहे, रोग. आणि कोणता? भवरोग. वरची वेगवेगळी कारणं वाटतात. वरणच नाही ऐकलं, पोरीला सोडून दिलं, काही कारण असतात. काही चालत स्वरात नाही आली, विनोद करून लोक हसलेच नाही, कशामुळे परेशानी राहते. पण सगळ्यात मूळ कारण आहे भवरोग आहे. आणि या भवरोगातून मुक्त व्हायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, सावळे रूपल्या वेळ डोळा, 618 मेळा, पदर लागोने देखळा. नाममंत्र माळा, विष्णू सहस्र, हे औषध घ्यावं लागतं. म्हणजे म्हटलं पण जेवण वगैरे काय करायचं मग? भोजना आनंद द्यावे. भोजन विष्णू सहस्रनाम. भोजन म्हटलं की माळ द्यायची, विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ याचाच आनंद घ्यायचा, दुसरा आनंद स्वीकारायचा. भक्तीची साधना करणाऱ्या माणसाने आनंद स्वीकारणं म्हणजे कुपथ्य सेवन करणं. विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. विषयाचा आनंद आपण स्वीकारला की या औषधाची पावर घटली, मग ते काम नाही करत. औषधाला ते अनुपान अतिशयच महत्वाचं असतं. आम्ही आता थोडं वजन कमी करण्याचं औषध घेतोय. आम्ही यावेळेला गेलो, आळंदीला तपासलं, ते म्हणे काहीच कमी नाही झालं. म्हणजे कसं काय वजन, औषध तर रोज घेतो. ते म्हणे मग तुम्ही पाणी रोज किती पिता? तसं काही नाही. ते म्हणे पाणी 5 लिटर रोज प्यावं लागत. पाणी पिलं तर त्या औषधाचा उपयोग होईल, वजन कमी होईल, नाही तर नाही होणार. म्हणजे औषध घेऊन काहीच पदरात नाही, फक्त औषधाचे पैसे जातील. आरोग्य नाही पदरात पडणार. तसं भक्तीचं औषध बी केलं. आता औषधाचं चालूच आहे ना आपले. सकाळचा काकडा रोज नाही तरी पण मग वारीत म्हणा सप्त्यात तरी चालूच असतो की. पारायण, भजन, कीर्तन, हे काय आहे? औषधच आहेत ना. परिणाम का नाही दिसत? परिणाम नाही दिसत का नाही म्हणू शकत आपण कैसी बरी दिसो, कैसी दिसो बरी. अशा प्रकारचं तोंडातून आपल्या वाक्य काय येत नाही? तर त्याचं कारण आहे अनुपान पाळलं जात नाही. त्याचं पथ्य अशा प्रकारचं पाळलं जात नाही. आणि त्याचं पथ्य आहे भोजना न द्याव्या जेणे सुखे अनुपान. तो काय म्हणे, सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. भक्ती करणाऱ्या म्हणजेच भक्तीचं औषध घेणाऱ्याला विषयाच्या प्राप्तीनं आनंद नाही झाला पाहिजे. प्रारब्धाप्रमाणे विषय प्राप्त होईल
होणार नाही. प्राप्त झाला तरी आनंद होऊ नये आणि प्राप्त नाही झाला तरी दुःख होऊ नये. ऐका, भक्ती करणारी मंडळी, भक्तीचं औषध घेणारी मंडळी, या औषधाचा परिणाम जर आपल्यावर व्हावा असं वाटत असेल तर संसारिक लाभाने आपल्याला सुख नाही वाटलं पाहिजे आणि संसारिक हानीनं आपल्याला दुःख नाही वाटलं पाहिजे. हानी आणि लाभ समान वाटली पाहिजे. आपल्याला रोग जात नाही ही हानी आहे आणि परमात्मा प्राप्ती हा लाभ आहे. परमात्मा प्राप्तीच्या रस्त्याला लागलेल्या माणसाने दुसरा लाभ मानू नये. दुसरा लाभ मानला की ह्या लाभाला अंतरला. विठ्ठल तुकोबरायने हे भक्तीचं औषध आणि भानपूर्वक अशा प्रकारचं सगळे पथ्य, सगळे नियम सांभाळून अशा प्रकारचं सातत्यानं घेतलं असल्यामुळं तुकोबऱ्यांच्यावर तो परिणाम औषधाचा झालेला आहे. रोग नष्ट झाला. तुकोबऱ्यांना लक्षात आलं की आता आपण काय झालो, आरोग्य तुकयासी, आरोग्य अशा प्रकारचं प्राप्त झालेलं आहे. आणि आरोग्य प्राप्त झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही आता कसे दिसतो, बरं चांगले दिसतो ना, तुमच्या लक्षात येत असेल ना, आमच्यात फरक झालेला आहे. देवाला म्हणतात हा, कारण लोकाला ह्यो नाही फरक कळत. महाराज लोकाला संसारातलाच फरक. लोक असेच बावळे, त्यांना वाटतं म्हणजे महाराज लोकांचे ऊस वाढायला लागले म्हणजे चांगला महाराज झाला. विढल 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 संसारातल्या पदार्थांनी उन्नत होणं हे भक्तीचं अशा प्रकारचं फल नाही. भक्तीची ती उत्कृष्टता नाही. प्रारब्धाचा भाग आहे तो, संसारातला भाग आहे. भक्तीचा त्याचा काही संबंध नाही. आणि भक्तीचा जर त्याचा संबंध असेल तर मग परमार्थातला मेलेला समजायचा. हा विठ्ठल 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 तुकोबाराय म्हणतात, ते हरी आळविता, तुझी आळवण केल्यानंतर, तुझी भक्ती केल्यानंतर आम्ही आता कसे बरे दिसायला लागलो, बरं कसे बरे दिसायला लागलो. पण देवा लक्षात ठेव, आम्ही जे बरे दिसतो ते सोंगानं नाही आणि अलंकाराने नाही. कशाने बरे दिसतो? नाही सोंग अलंकार, नाही सोंग अलंकार, नाही सोंग, नाही सोंग अलंकार, नाही सोंग अलंकार, नाही सोंग अलंकार, नाही सोंग. दास झाला संसार, दास झाला संसार, नाही सोंग अलंकार, अलंकार नाही सोंग अलंकार. दास झाला संसार, दास झाला संसार, नाही सोंग अलंकार, आम्ही जे बरे दिसतो ते सोंग घेऊन बरे दिसतोय असं नाही, किंवा अलंकार अंगावर घातले म्हणून बरे दिसतोय असं नाही. बरे दिसण्याकरता अलंकार नाही घातलेले, बरे दिसण्याकरता बरं दिसण्याचं सोंग नाही केलेलं. माणसं संसारामध्ये बरं दिसण्याकरता काय करतात? सोंग करतात. म्हणजे कपडे व्यवस्थित असणं, थोबाडाला ती क्रीम लावणं व्यवस्थित, हे सगळं कशा करता असतं? लोकात बरं दिसलं पाहिजे, लोकात बरं असलं पाहिजे. नाही
सोंग शब्दाचा अर्थ काय आहे? दिसण्याकरता असतं आणि तसं नसतं, त्याचं नाव सोंग. सोंग शब्दाचा नेहमी अर्थ. संसारामध्ये मला सगळी सोंगच करावी लागते. तुकोबाराय म्हणतात आम्ही सोंग नाही करत बरं दिसण्याचं, आणि बरं दिसण्याकरता अलंकारही घातलेले आहेत. अलंकारामुळं बरं दिसणं वेगळं. बरं, अलंकारामुळं मनुष्य काय दिसतो? बरं दिसतो ना. अलंकार शब्दाचा अलंकरोती इति अलंकारा, सुशोभित करणं हेच अलंकाराचं काम आहे. अलंकार घातल्यानंतर निश्चितच माणसाच्या सौंदर्यामध्ये काय पडते? भर पडते. पण मग ते सौंदर्य व्यक्तीचं नसतं, ते कशाचं आहे? अलंकारच आहे. ते हा कुठं बरा झालेला आहे? अलंकार बरे असतात. कपडे घातल्यानंतर म्हणणं एकनूर आदमी दसनूर कपडा. काही माणसं महाराज जर कपडे घातलेले नसले जर लांबून बघितलं ना, म्हणजे माणसाला संशय येतो की हे असं कसं काय जनावर आहे. कपडे फेपडे घातले मग जरा चला बाबा माणूस आहे असं तुकोबाराय म्हणतात आम्ही जे बरे दिसतोय असं म्हटलं तर ते सोंगामुळेही नाही आणि अलंकारामुळेही नाही, स्वरूपाने बरे झाले. म्हणजे काय आवश्यक काय आहे तुमचं? दास झाला संसार. संसार आमचा दास झालेला आहे. भावाचा रोग जोपर्यंत असतो तोपर्यंत माणसं संसाराचे दास असतात. करे दास होशी संसाराचा खर. भक्ती करून ज्या वेळेला रोग निघून जातो त्यावेळेला संसार त्याचा दास होतो. आता संसाराचे आम्ही दास आहे की संसार आमचा दास आहे हे कसं काय कळायचं? संसारातून वेगळे झालो असं नाही तुकाराम महाराज म्हणत. संसार दास झाला तुकोबाराय म्हणतात. कारण तुकोबाराय हे भक्त आहेत आणि भक्ती क्षेत्रामध्ये मुक्तीला फारसं महत्व नाहीये. मग बद्धतेला महत्व आहे का? नाही, बद्धतेचा तर प्रश्नच नाहीये. हे जन्माभाव रूपी मोक्ष स्वीकारत नाहीत याचा अर्थ हे बद्ध असतात असं नाही. मग जन्म घेऊनही संसाराला याने दास बनवलेलं असतं. जन्म मरण म्हणजेच संसार, जन्म मरण म्हणजेच भाव. फक्त भावाचा दास का भवदास? आपणही भवदास. आणि तुकोबाराय काय आहेत? भवदासच आहेत. फक्त समास वेगवेगळा. आमच्या करता षष्ठी तत्पुरुष समास. भवाचा दास, आम्ही संसाराचे दास आहोत. झालो संसाराची अंधणी दासी. अंधणी दासी. एक तास बी कोणाकडे काम करायचं म्हटलं तर लगेच विचारतो का रे बाबा तासभर काम करायला बोलवतो पण देणार काय? तू देणार काय? देणार काय? पण लग्न केल्यापासून लुगडे आणतो तेव्हा तिथं नाही विचारित देणार. अंधणी दासी. संसाराची अंधणी दासी झालेलो असतो आम्ही. म्हणून संसाराचा दास भवदास. आणि तुकोबाराय भवदास. संसार आहे ज्यांचा दास. संसार तो तयाचा दास. मोक्ष तो पाहत सेवास. नसवत
रिद्धी सिद्धी देश वटा त्रास नशिवती यास वैष्णव जन रिद्धी सिद्धी देश वटा त्रास नशिवती यास वैष्णव जन सिद्धी देश वटा त्रास संसार तो तयाचा दास मोक्ष तो पाहत वास रिद्धी सिद्धी देश वटा त्रास नशिवती यास वैष्णव जन संसार तो तयाचा दास मोक्ष तो पाहत वास रिद्धी सिद्धी देश वटा नशिवती यास वैष्णव जन संसार तो तयाचा दास संसार त्यांचा दास झालेला असतो दास हे बरे तुकोबाराय म्हणतात आम्ही असं कसे बरे दिसतो म्हणजे कसे असतो महाराज जसा हरी आहे तसे हरी तैसे हरीचे दास नाही तया जन्म मरण चिंता होऊन राहते उदास बळकट कास भक्तीची धरोणी पाय त्यजले जाण न लगे मान मृत्तिका धन कंठी नामामृत पान न लगे आण ऐसे झाले वावतो उदंडची पोटी धीर सिंधू ऐसे जगदेठी काम क्रोधान सुटे मिटी गिरे तरी वेठी राघविती बळे तरी नागविती बळतरी नागविती काळा धीर तरी लीन तरी सकळाच्या तळा उदार तरी देहाशी सकळा जाणोने कळा सर्वने संसार तो तयाचा दास संसार म्हणजे काय हो हे सगळंच संसार शब्दाचा अर्थ आहे अज्ञान माया हा कारण रूपी संसार आहे आणि अज्ञानकृत अशा प्रकारचं हे सगळं जगत कशात मोडलं जातं संसारामध्ये त्याच्यात विकार आले त्याच्यात अहंकार आले त्याच्यात कर्म आलं त्याच्यात जन्म आला त्याच्यात मृत्यू आला त्याच्यातच हे शरीर आलं विकारही संसारच आहे जिंकावा संसार येणे नावे तरी शोरी तर विकारांना जिंकणं त्याला संसार म्हटलेलं आहे तर हा संसार विकारात्मक संसार तुकोबाराय म्हणतात दास आहे आमचा दास झालाय दास कामक्रोध कामक्रोध आम्ही बंदीखान्यात टाकलेले कामक्रोध बंदीखाने वैष्णवांचा हा विशेष आहे महाराज मुक्त कामक्रोधाला मारून टाकतात वैष्णव कामक्रोधाला मारून नाही टाकत बंदीखान्यात ठेवतात कारण गरज पडली तर त्याला सोडून बाहेर आणतात त्याच्याकडून काम करून घेतात तर पुन्हा ढकलून देतात याला म्हणतात संसार तो तयाचा दास दास सगळ्यात मोठी क्रांती आहे महाराज संसारावर विजय मिळवणं संसाराला आपल्या अधीन करणं बंदीखान्यामध्ये ठेवणं त्याला दास होणं संसाराने सगळ्याला दास बनवलेले म्हणजे सोसायटीत निवडून आलेले सुद्धा इकडं फुरफुर करीत राहते गोड्यावर पण संसाराचे दास अधिकारी सुद्धा पोलीस स्टेशनचा कुठलाही जरा असला मग तो SP असेल फौजदार असेल शिपाई असेल कोणी असेल करते लगे पण तिथं त्याला तो संसार करतो घे त्याच्याकडून 10 रुपये हे नाही जास्त तर ज्याला 10 रुपये द्या मंत्री सम्राट राजे देव स्वर्गातले सगळे संसाराचे दास आहेत प्रभू झाला तरी संसाराचा दास अशा संसाराला तुकोबाराय म्हणतात आम्ही दास बनवलं दास म्हणून आम्ही बरे दिसतो म्हणजे एकर वाढवला म्हणून नाही बरे दिसत कैसी बरी दिसो बरी तर कशी बरी दिसतो संसार दास बंदीखान्यात टाकलो ताब्यात आहे ताब्यात का घेतला जन्म घ्यायचे आम्हाला अजून म्हणजे संपवला का नाही मारला का नाही आम्हाला का नाही त्याच्याशी हे ना मी जन्म याजसाठी देवा महाराज जन्म घेतात
संसारात येतात पण अजिबात संसाराचं हे नाही. जसं मंत्री ज्या वेळेला फिरायला निघतो त्यावेळेला पोलिसाच्याच गराड्यात असतात ना, पण मग पोलीस त्याच्या अधीन असतात, दास असतात. सांगितलं की पळते, त्याला त्रास नाही देत, बाकीच्याला हानी दे. तसं आहे, आपल्याला संसार फार गोळू घेतो, हाणतो, आणि हे संसारातच राहतात पण ते त्याचे दास असतात. जगदा घरी झाली सत्ता वारवणी गेले पराधीनता अवघे आपुलेचे आता. तेव्हा नाही सोंग अलंकार दास झाला संसार, आणि संसारच दास झाल्यामुळं संसाराने सोडलेले बाण मग तो दुःखाचा असेल चिंतेचा असेल याचा आम्हाला संबंध लागत नाही. दुःख आम्हा नाही चिंता. दुःख आम्हा नाही चिंता. आम्हा दुःख नाही चिंता नाही. दुःख आम्हा नाही चिंता. बस हरीचे दास म्हणता, भगवंताचे आम्ही दास म्हणवतो आणि भगवंताची भक्ती करत असल्यामुळं अशा प्रकारच्या उच्च स्थितीला संसार मारणाऱ्यापेक्षा संसाराला दास बनवणारे श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. का संसाराला मारणारे स्वतः मुक्त होतात आणि संसाराला ज्याने दास बनवलं ते जगाला मुक्त करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून श्रेष्ठ आहे. देवा अशा प्रकारे तुझी सेवा करून आम्हाला काय झालं, फल मिळालं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. तुका म्हणे देवा ऐशी झालो करिता सेवा. देवा सेवा करीत असताना आम्ही अशा स्थितीवर आरूढ झालो, अशा प्रकारचे झालेलो आहोत. प्रश्न असा आहे की तुकोबारा ही सेवा करत आहेत, आम्ही सेवा करतो, मग आम्ही का नाही तशा स्थितीवर जात. तर अजून एकतर रस्त्यात आहो आपण, एकतर मग सेवा करण्यात काय होतात चुका अशा प्रकारच्या होतात. तेव्हा दक्ष राहून सेवा करत असताना त्या चुका होत असतील आपल्याकडून, महाराज त्या चुका दुरुस्त कराव्यात, त्या चुका होणार नाही त्याची काळजी घ्यावी. आणि सेवा करीत राहिल्यानंतर एक ना एक दिवस आपल्यालाही हा अनुभव येईल. तुका म्हणे देवा ऐशी झालो करिता सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.